बरोबर आहे। स्वारगेट परिसरातल्या एका हॉटेलमधलं हे CCTV फुटेज आहे, ज्यामध्ये आपण बघतोय की जो निलंबित पोलीस अधिकारी आहे, ज्याला बीडच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। बीड पोलिसांचं एक जे पथक आहे ते पुण्यात रात्री दाखल झालेलं होतं आणि रणजित कासले जो आहे त्याच्या मागावरती हे पोलीस पथक होतं आणि रात्री अर्थात खूप उशिरा या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित पोलीस अधिकाऱ्याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ज्या पोलीस अधिकाऱ्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, ज्यानं पोलिसांना चॅलेंज दिलं होतं की मी पुण्यात येईल तेव्हा मला अटक करून दाखवा। आणि आपण बघतोय की पोलीस त्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला घेऊन जात आहेत। ताब्यात घेऊन जातानाची CCTV दृश्य आपल्या हाती लागलेली आहेत। आपण बघतोय की साधारणपणे 5 ते 6 पोलीस अधिकारी आहेत जे कासेला घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत। हॉटेलमध्ये हे सगळे पोलीस आलेले होते आणि कासलेनं जे चॅलेंज दिलेलं होतं त्या कासलेच्या चॅलेंजनंतर आणि अर्थातच जो गुन्हा दाखल झाला, जी कायदेशीर प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेनंतर त्याला जे पोलीस आहेत ते ताब्यात घेऊन गेलेले आहेत। आपण बघतोय की बरोबर आहे। स्वारगेट परिसरातल्या एका हॉटेलमधलं हे CCTV फुटेज आहे, ज्यामध्ये आपण बघतोय की जो निलंबित पोलीस अधिकारी आहे, ज्याला बीडच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। बीड पोलिसांचं एक जे पथक आहे ते पुण्यात रात्री दाखल झालेलं होतं आणि रणजित कासले जो आहे त्याच्या मागावरती हे पोलीस पथक होतं आणि रात्री अर्थात खूप उशिरा या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित पोलीस अधिकाऱ्याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ज्या पोलीस अधिकाऱ्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, ज्यानं पोलिसांना चॅलेंज दिलं होतं की मी पुण्यात येईल तेव्हा मला अटक करून दाखवा। आणि आपण बघतोय की पोलीस त्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला घेऊन जात आहेत। ताब्यात घेऊन जातानाची CCTV दृश्य आपल्या हाती लागलेली आहेत। आपण बघतोय की साधारणपणे 5 ते 6 पोलीस अधिकारी आहेत जे कासेला घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत। हॉटेलमध्ये हे सगळे पोलीस आलेले होते आणि कासलेनं जे चॅलेंज दिलेलं होतं त्या कासलेच्या चॅलेंजनंतर आणि अर्थातच जो गुन्हा दाखल झाला, जी कायदेशीर प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेनंतर त्याला जे पोलीस आहेत ते ताब्यात घेऊन गेलेले आहेत। आपण बघतोय की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।